तुम्ही किंवा तुमच्या घरातील वृद्ध व्यक्ती बँकेतून मोठी रक्कम काढायला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्ध व्यक्तीला लबाडीनं फसवून तब्बल 2 लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चोरट्यांनी इतक्या चलाखीनं हा गुन्हा केलाय की ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। कोल्हारे गावात राहणारे एक वृद्ध नागरिक 10 जून रोजी दुपारी 12:15च्या सुमारास नेरळ पूर्व येथील साई नाका परिसरातील एका किराणा दुकानाबाहेर स्टूलवर बसले होते। त्यांनी नुकतीच बँकेतून 2 लाख रुपयांची रोख रक्कम काढली होती। मात्र 2 अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर आधीपासूनच पाळत ठेवली होती। नियोजनबद्ध पद्धतीनं एका चोरट्यानं वृद्धाच्या समोर काही पैसे टाकले आणि तुमचे पैसे पडलेत असं सांगून त्यांचे लक्ष विचलित केले। वृद्ध व्यक्ती खाली पडलेले पैसे उचलण्यासाठी पुढे सरसावली। नेमका याच संधीचा फायदा घेत दुकानात आधीच दबा धरून बसलेल्या दुसऱ्या चोरट्यानं 2 लाखांची रोकड असलेली पिशवी उचलली आणि दोन्ही चोरटे सेकंदाच्या आत तिथून पसार झाले। हा प्रकार लक्षात येताच वृद्ध नागरिकानं तात्काळ नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवून बँक आणि किराणा दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केलीये। यामध्ये पिशवी पळवणारा चोरटा आणि त्याचा साथीदार स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। चोरट्यांनी बँकेपासूनच या वृद्धाची रेकी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। सध्या पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।